गडिंग्लज शहरातील शेंद्री रोडवरील माळघे वसाहत येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला। याच अनुषंगाने पक्षातून त्यांचे स्वागत करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती गुंडू पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली। साहेबांच्या मुश्रीफ साहेबांच्या कामामुळे आम्ही आज जाहीर प्रवेश करत आहे माळघे वसाहत गडिंग्लज शेंद्री रोड। पाठिंबाचं सत्र सुरूच आहे। काल देखील अनेक जणांनी पाठिंबा दिलेला आहे, आज देखील माळघे वसाहत यांनी पाठिंबा दिलेला आहे। काय सांगाल माळघे वसाहत यांनी पाठिंबा दिल्याबाबत? खरोखर या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या या ऐतिहासिक निवडणुकीच्या वळणावर शिवसेनेचे उभाटा गटाचे शहर अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र संतोष शिरोडे व काळभैर रोडचे माळघे वसाहत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आणि प्रवेश केला त्याबद्दल मी गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस शहरच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। खरोखर आम्हाला मनस्वी एवढा आनंद झाला आहे की आज जर यो वाढता प्रतिसाद जर बघितला तर मुश्रीफ साहेबांना 5 ते 7 हजारचं लीड गडिंग्लज शहरामध्ये 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही। कागल मतदारसंघामध्ये कागल शहरातून असू देत, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातून असू देत, मुरगुड शहरातून असू देत आणि कौलगेट कळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून असू देत आणि गडिंग्लज शहरातून असू देत, या मतदारसंघामध्ये सगळ्यात उच्चांकी मतदान जर कुठलं असेल तर गडिंग्लज शहराचं असणार आहे। याचा मी मुद्दामून त्याचा उल्लेख करतोय आणि खरोखर ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केली, त्यांचा मी मनस्वी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो।